आज पांढरा गोडा सोडून मी रिक्षामध्ये अंडे आणायला काय गेलो असं बरं. नेमकं पांढरा गोड्याला झालंय काय ते सगळं सांगतो. तर विवेक तागडे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बरा मेरी पब्लिक. तर नमस्कार माझ्या भावांनो, तर आपलं सगळं ते विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. सकाळ सकाळ आज माझा ब्लॉग तर सुरू झालेलाच आहे. तुम्हाला माहिती आहे का, आज दुकानामध्ये लय निवांत बसलो होतो. दुकानामध्ये एक सुद्धा अंडे विकायला नव्हतं. तर गिरायक तर काय येणार नव्हतं म्हणून तर मी निवांतच असणार होता. जाऊ दे, जोक लय मोठा झाला आता. दुकानात सगळे अंडे संपले आणि अंडे आणायला जायचं म्हणलं आपल्याला एकच गोष्ट आठवते, फक्त पांढरा घोडा म्हणजे पांढरा घोडा. पांढऱ्या घोड्याशिवाय आपण अंडे आणणार नाहीत. तर विषय असा झालाय आता, पांढरा घोडा आमचा एकदम थकलाय आता, म्हातारा झालाय आमचा. ते चुकी माझी पण होती. माझ्या चुकीमुळे आज पांढरा घोडा एका जागेवर उभा नाही. आणि त्याला खर्च एवढा मोठा सांगितलाय ना भाऊ नव्हते मला, करता करता माझे नाकी नळी येतील. त्यामुळे जरा आज 15 दिवस झालं मी पांढऱ्या घोड्याला घरीच बसवले. भावा म्हणलं तू काय टेन्शन घेऊ नको, तुला लवकर तयार करणार मी आणि लवकरात लवकर तुला मार्केटमध्ये वापस अंडे आणायला आणणार. ते म्हणला फक्त तुम्ही लवकर लवकर करा, तुम्ही बोल बच्चन लय मारतात म्हणलं. अरे जाऊ दे, आता कुठं बोलतो का चार चौकामध्ये. जाऊ दे, आमच्या भावाला बोलून घेतलं. ते म्हणलं दादा पांढरा घोडाला आज घरी दिसायला लागला. म्हणलं बाबा तुझा घरी रिक्षा ठेवू का मग आता. नाही नाही बाबा म्हणलं, भाडे मारायची की मला. आयला मला लागा त्याची हाईट जरा जास्त कर केला का, डोक्याला भयंकर लागायला लागले. ते म्हणला का आता ॲडजस्ट करावं लागून, तुमचा पांढरा घोडा नाही. पण म्हणाला का आमच्या पांढऱ्या घोड्यापेक्षा जास्त गाडी सजवली बघतो एक नंबर. पण माल सगळा बसला पाहिजे. उगला कसा जावं दिखावं नुसतं नुसतं रे, काय जरा दणकट बी असलं पाहिजे. ते म्हणला का तुझा माल ठेवायचा आहे का, मी जाऊ बरं. त्याला म्हणलं नाही नाही थांब जरा बाबा, तू आज कसा का असा ना माझ्या मतीला पडलाय, सगळा मला भरायचा तुझ्या गाडीमध्ये. अरे बॉल बी सगळं एकदम खतरनाक बसला की ह्याच्यामध्ये बसला. ते बसला, मला वाटलं तर पुढे वापस जाऊन मला डोक्याला मार घ्यावा लागतं काय की, पण मला मागं एकदम मोकळ्या आवामध्ये उभा केले. त्याला म्हणलं फक्त गाडी दमान चालू. आणि ते साडेतीन त्यासोबत माझं डोकं बी साडेतीन आपलं पुढचीन रे. बॉब सुखरूप आणलं, त्याला धन्यवाद म्हणलं पहिलं. आणि अंडे बी सुखरूप आणलेत बाबा. आता भाडं काय तुला आहे तेवढंच भेटणार आहे, त्यामुळे काय जास्त मागू नको. सगळे माल उतरून घेतला, पावसाचं लय वातावरण आलं होतं. सगळा माल उतरून घेतला पावसाने, आपलं आगमन केलं होतं. माल सगळा आपला मस्तपैकी दुकानामध्ये ठेवून दिला. आता सुपडा सापचं सगळं एकदम सुपडा ॲप करून टाकला. ब्लॉग कसा वाटलं विवेक तागडे तर नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू उद्या विवेक तागडे ब्लॉग्स म्हणतो. टाटा बाय बाय, लाईक फॉलो करायला विसरू नका.